नमस्कार, मी दिव्या हुरकट रांदेड. पाहूयात आजच्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडी. वरळी विधानसभेत एकनाथ शिंदे यांची शिवसेना मोठा डाव टाकण्याच्या तयारीत आहे. आदित्य ठाकरे यांच्या विरोधात वरळी विधानसभेत शिवसेनेकडून राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांना तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे. मिलिंद देवरा सध्या राज्यसभेचे खासदार आहेत, मात्र त्यांना आमदारकी लढण्यासाठी उतरवलं जाण्याची चिन्ह आहेत. सध्या वरळी विधानसभेत विद्यमान आमदार शिवसेना ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांच्या विरुद्ध मनसेने संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यातच आता शिवसेना शिंदे गटाकडूनही उमेदवार उतरवला जातोय. त्यामुळे वरळी विधानसभेत तिहेरी लढत होण्याची चिन्ह आहेत. अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर झाली आहे. ही यादी जाहीर करण्यापूर्वी अजित पवार गटात दिग्गजांचे प्रवेश झाले. यात पहिलं नाव आहे झीशान सिद्दकींचं. झीशान सिद्दकींना प्रवेश करताच वांद्रे पूर्व मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यासोबतच भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील आणि भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी आज अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. तसंच भाजप नेते आणि माजी खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी अजित पवार गटात प्रवेश केलाय. अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश करण्यात आला. लोहा कंधार या विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. देवेंद्र भुयार यांनी राष्ट्रवादीत अजित पवार गटात प्रवेश केलाय. ते वरुड मुर्शी मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. हिंगोलीमध्ये तब्बल 1 कोटी रुपये जप्त करण्यात आले. नाकाबंदी दरम्यान कारमधून ही रोकड जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी ही कॅश ताब्यात घेतली आहे. ही कॅश बँकेची असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र पोलिसांनी निवडणूक अधिकाऱ्यांना देखील बोलावून घेतलंय. सध्या राज्यात आचारसंहिता सुरू आहे, त्यामुळे गुन्हे शाखेचं पथक गस्त घालताना दिसतंय. अशातच नाकाबंदी करत असताना एका इनोव्हा कारमधून 1,40,00,000 रुपयांची ही रोकड जप्त करण्यात आली. सध्या या प्रकरणाचा पोलीस बारकाईने तपास करतायत. ही कॅश बँकेची असल्याचं सांगण्यात येत असलं तरी नेमकी कुणाची आहे हे मात्र अद्याप समोर आलेलं नाहीये. पुण्यातील वडगाव शेरीची जागा अजित पवारांच्या फडात गेली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुनील टिंगरे यांना तिकीट जाहीर करण्यात आलंय. मात्र यावरून भाजपमध्ये नाराजी पसरली आहे. भाजप नेते जगदीश मुळीक आक्रमक झालेत. वडगाव शेरीत मुळीकांनी दावा केला होता, अर्ज भरण्यासाठी पुढील 3-4 दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे पुढे काय घडतंय हे पाहणं गरजेचं आहे. वडगाव शेरीचा विषय अजून संपलेला नाही असा इशारा देत मुळीकांनी निवडणूक लढवण्याचे संकेत दिले. दरम्यान भाजपकडून आपल्याला एबी फॉर्म मिळालाय, वडगाव शेरीतून आपलं तिकीट निश्चित झालंय असा दावा देखील मुळीकांनी केला होता. मात्र अखेर टिंगरेंना अजित पवारांकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे आता मुळीक काय निर्णय घेतात हे पाहावं लागणार आहे. महायुतीच्या नेत्यांना माझी विनंती आहे, तिकीट कोणालाच देऊ नका. आम्ही तिघे उमेदवारीसाठी इच्छुक आहोत, तेव्हा तिघांना अपक्ष उभं करा. जे होईल ते पाहू, असं भाजपाचे माजी मंत्री सुरेश धस यांनी जाहीर भाषणातून वक्तव्य केलं. विशेष म्हणजे बीडमध्ये निवडणूक लढवायचं म्हटलं की अंगावर काटा येतो, असं देखील सुरेश धस म्हणाले. त्याचबरोबर उमेदवारीवरून पेच निर्माण झाल्याने धस समर्थक आक्रमक झाले. तुम्ही निवडणूक लढवाच असा आग्रह धरला जातोय. यावेळी कार्यकर्त्यांनी आष्टी येथील निवासस्थानाच्या समोर घोषणाबाजी देखील केली आहे. शिरूरमधून अजित पवार गटाकडून ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. माऊली कटके यांनी 2 दिवसांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यामुळे शिरूर विधानसभा मतदारसंघात अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी असा सामना होणार आहे. महाविकास आघाडीचं जागा वाटप अद्याप पूर्ण झालेलं नाही. अनेक जागांवरून आघाडीत वाद आहेत. शिवाय 85-85-85 चा फॉर्म्युला काँग्रेसला मान्य नसल्याची चर्चा आहे. अशातच आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसला 100 पेक्षा जास्त जागा मिळतील असं सांगितलंय. देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी नितीन गडकरी यांचं छोटेखानी भाषण झालं. देवेंद्रजींनी महाराष्ट्रात नागपूरच्या विकासाला प्राधान्य दिलं. मला सांगताना आनंद वाटतोय, आपल्याला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झालीत. त्यात काँग्रेसला 60-65 वर्ष राज्य करण्याची संधी मिळाली. काँग्रेस जे 60 वर्षात करू शकलं नाही ते महाराष्ट्रात आणि नागपूरमध्ये देवेंद्रजींनी करून दाखवलं, असं नितीन गडकरी यांनी म्हटलंय. राज ठाकरेंचे शिलेदार मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी एक मोठं विधान केलंय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत यासाठी मी प्रयत्न केले होते, पण दुर्दैवाने तसं झालं नाही. मात्र भविष्यात ते दोघं एकत्र येणार हे नक्की, असा दावा त्यांनी केलाय. मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्याशी उभा दावा मांडून उमेश पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य प्रवक्तेपदाचा दिलेला राजीनामा पक्षाकडून मंजूर करण्यात आलाय. त्यामुळे उमेश पाटील यांच्या हाती लवकरच तुतारी दिसणार आहे.
मात्र राजीनाम्यानंतरही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी आपल्या मनात कोणतीही कटुता नाही, असं पाटील यांनी राजीनामा मंजूर झाल्यानंतर सांगितलं. अशाच महत्त्वाच्या राजकीय घडामोडी आम्ही रोज तुमच्यासाठी घेऊन येत असतो. या तुमच्याकडून मिस होऊ नये यासाठी सरकारनामाला सबस्क्राईब करायला विसरू नका.